आता याचा अर्थ असा आहे की लाईट आपल्याकडे अवेलेबल आहे, पण तो सूर्याचा नाहीये. तेव्हा काय होतं, तर आपल्या शरीरामधले हार्मोन्स डिस्टर्ब होतात. झोप येण्याचं जे हार्मोन आहे मेलिटोनिन, ते स्विचच होत नाही. कॉर्टिझॉल वरून मेलिटोनिन कडे स्विच झालं तर आपल्याला झोप येते आणि ती व्यवस्थित शांत झोप लागू शकते. हेल्दी असण्याचं महत्वाचं मुद्दा म्हणजे काय, तर मला चांगली झोप लागते आणि माझं पोट हे व्यवस्थित काम करतं. मग सकाळी उठल्यानंतर एखादा माणूस असा टायर्ड आहे, अनहेल्दी आहे, काय करावं कळत नाही, अजून झोपावंसं वाटतंय, अलार्म लावून पण तो कंटिन्युअस स्नीज मध्ये राहतो आणि तो आपण अजून झोपलं पाहिजे असं वाटत असणारा माणूस हेल्दी आहे का, तर डेफिनेटली नाही. आणि आज खूप लोकांची परिस्थिती अशी आहे की रात्री झोपायला उशीर होतो किंवा लागलेली झोप ही पुरेशीच वाटत नाही. पण विचार करा की एखादा माणूस जो एकदम उठल्यावर हॅपी आहे, सूर्यप्रकाश नेचर बघूनच आनंदाचा अनुभव घेत आहे, त्याच्यासाठी झोप पुरेशी झाली आहे, तर ऑटोमॅटिकली त्याचं माइंड आणि बॉडी हे हेल्दी राहणार आहे. सो आपली झोप ही खूप महत्वाची गोष्ट आहे निरोगी राहण्यासाठी. त्याचबरोबर आहे आपलं फूड. सो आपल्याला एक माहीत असेल की भारतीय संस्कृतीमध्ये दिनचर्या किंवा आपल्या दिवसभराचं जे वेळापत्रक आहे ते रेग्युलर असणं ही आध्यात्मिक सेटअप पण होता. सकाळी उठल्यावर तुळशीला पाणी घालून आंघोळ करून मगच पुढची गोष्ट करणं, किंवा कधी तुम्ही दही लावताय दुधाचं, कधी तुम्ही झोपताय, कधी तुम्ही खाताय, दिवसभरातल्या करण्याच्या ऍक्टिव्हिटींचं भारतीय संस्कृतीमध्ये एक खूप व्यवस्थित दिनचर्या दिलेली होती. आणि तीच दिनचर्या आजच्या युगामध्ये, ज्याला तुम्ही सर्कॅडियन रिदम म्हणू शकता, आपल्या या दिनचर्येचाच आपण ऱ्हास झालेला आहे, आपण त्याला विसरून गेलोय. त्यामुळे काय झालंय, तर आपली प्रकृती आणि विकृती, विकृती म्हणजे असंतुलन किंवा डिस्टर्बन्स, तर आपली जी डिझाईन आहे, आपल्या शरीराचं जे डिझाईन आहे ते डिस्टर्ब झालंय. आता जर आपल्याला आजारपणातनं बाहेर येऊन निरोगी व्हायचंय, किंवा आपण निरोगी आहोत आणि आपल्याला निरोगीच आयुष्य चालायचं आहे, ठेवायचं आहे, औषधांविना आनंदी राहायचं आहे, तर आपल्या धर्मामध्ये किंवा भारतीय संस्कृतीमध्ये दिवस आणि रात्र याच्या नैसर्गिक चक्राशी संबंधित आपल्याला एक दिनचर्या दिलेली होती. ती आणि आजच्या मॉडर्न अंडरस्टँडिंग, सायंटिफिक अंडरस्टँडिंग प्रमाणे जी सर्कॅडियन रिदम आहे, याचा काय मिलाप आहे, हे आपण जर समजून घेतलं तर इतकं शक्य आहे की आपण काहीही व्यवस्थितपणे करू शकतो. सो जर आपल्याला बघायचं असेल की प्रत्येक शरीरामध्ये जी काही गोष्ट आहे, ऑर्गन्स ज्याला म्हणतो, किंवा जे आपले काम करणारे आपले एक एक घटक, ज्यांचं प्रत्येकाचं एक क्लॉक आहे असं समजा. आणि हे एशियन कंट्रीजमध्ये, म्हणजे तुम्ही चायना म्हणा किंवा बुद्धिस्ट कंट्रीज म्हणा किंवा भारत म्हणा, यांच्याकडे सगळ्यांना खूप वर्षांपासून, म्हणजे हजारो वर्षांपासून माहीत आहे की शरीराच्या प्रत्येक अवयवाचं एक घड्याळ. जसं सकाळी उठल्यावरती युरिन पास होणं, सकाळी उठल्यावर मोशन होणं हे नॅचरल आहे, भूक लागण्याची वेळ, झोप येण्याची वेळ, या सगळ्या गोष्टी या घड्याळाप्रमाणे चालतात. आता याच्यावर रिसर्च झालेला आहे की कुठली वेळ कुठल्या अवयवासाठी मोस्ट एफिशियंट वेळ आहे, आणि त्या मोस्ट एफिशियंट वेळात जर त्या अवयवानी काम केलं तर ते बेस्ट असेल, आणि जर ती वेळ टाळून काम करायला लागलं तर त्याला ओव्हर टाइम किंवा ओव्हर वर्क करावं लागेल. जसं ऑफिस टाइम असतं तसं प्रत्येक अवयवाला त्याचा त्याचा बेस्ट ऑफिस टाइम आहे, ज्यावेळी तो अवयव त्या त्या बेस्ट पद्धतीने किंवा मोस्ट एफिशियंटली काम करू शकतो. ही लय जेव्हा डिस्टर्ब होते, म्हणजे जर आपण बघितलं की आपलं लार्ज इंटेस्टाईन सकाळी 5 ते 7
5 AM to 7 AM मध्ये ते चांगलं काम करतं. म्हणजे का लार्ज इंटेस्टाईनचं काम काय आहे, तर शरीराने ॲब्सॉर्ब केलेलं पूर्ण फूड हे स्मॉल इंटेस्टाईन मध्ये ॲब्सॉर्प्शन झालंय. आता जे शरीरामधून बाहेर टाकायचंय मलमूत्र, हे बाहेर टाकण्याचं काम लार्ज इंटेस्टाईन करतं. म्हणजे सकाळी उठून जर आपलं लार्ज इंटेस्टाईन एम्प्टी होत असेल तर आपलं शरीर हे व्यवस्थित काम करतंय असा त्याचा अर्थ आहे. पण खूप लोकांना आज पहिला प्रॉब्लेम आहे कॉन्स्टिपेशन. सकाळी उठल्यावर 1 लिटर भर 2-3 ग्लास पाणी प्यायल्याशिवाय खूप लोकांना मोशनच होत नाही. इथेच आपल्याला समजलं पाहिजे की हे आपण आज नॅचरल करून घेतलंय की सकाळी उठलं लिटरभर पाणी प्यायलं तर मोशन होते. पण हे अननॅचरल आहे, आपण सिस्टीमला फोर्स करतोय. जर सिस्टीम नॅचरली चालत असेल तर ते अवयव त्या त्या वेळी त्याच्या मोस्ट एफिशियंट वेळी काम केले तर आपल्याला हेल्दी राहण्याची आणि असण्याची पॉसिबिलिटी वाढणार आहे. सो आज जे सायन्स डेव्हलप झालंय ते, आणि हिंदू धर्म संस्कृती किंवा भारतीय संस्कृतीमध्ये जे काही आपल्याला दिलेलं आहे, मी हिंदू सुद्धा म्हणणार नाही, भारतामध्ये जे जे आले त्यांनी सगळ्यांनी ते मान्य करून इथे फॉलो केलं. त्यामुळे आपल्या लाईफस्टाईलला जर आपले सण, आपल्या सणाच्या वेळी ठरलेले काही किंवा सांगितलेले काही खाद्य प्रकार, आपल्या संस्कृतीमध्ये असलेल्या पूजा, आपल्या संस्कृतीमध्ये असलेल्या सिंपल सिंपल गोष्टी, ज्यामुळे आपला एक दृष्टिकोन हा निसर्गाशी निगडीत राहतो. कारण आपण निसर्गाला वापरत नाही तर आपण निसर्गाबरोबर राहतो. हा वेस्ट आणि ईस्ट मधला फरक आहे. वेस्टर्न वर्ल्डमध्ये कन्झ्युमरिझम म्हणजे जे काही आहे ते माझ्यासाठी आहे असा विचार करून केलं जातं, आणि त्याचा प्रभाव आज भारतीयांच्या मनावर पण यायला लागलाय. पण भारतीय संस्कृती काय सांगते, तर मी पण निसर्गाचा एक भाग आहे आणि मी निसर्गाबरोबर राहिलो तर मला काय मिळणार आहे, तर एक कोऑर्डिनेटेड किंवा कोऑपरेटिव्ह प्रोसेसमध्ये माझं निसर्गाशी जे नातं आहे ते सांभाळलं जाईल आणि नैसर्गिकरित्या मी आनंदी राहू शकतो. सो आपल्या लाईफस्टाईलला मॅनेजमेंटचे जे आरोग्यासाठीचे गरज आहेत किंवा जे महत्वाचे मुद्दे आहेत ते म्हणजे खूप महत्वाचे 7 मुद्दे आहेत. पहिला आहे की झोपेची वेळ आणि झोपेची गुणवत्ता. म्हणजे आपली स्लीप ही आपल्यासाठी युजफुल आहे का नाही ती मॅनेजमेंट करू शकणं. ध्यान, जप आणि मेंटल हेल्थ, हे मेडिटेशन किंवा तुम्ही कुठल्याही प्रकारचं स्वतः बरोबर राहण्याचं जे साधन आहे ते मानसिक आरोग्याला कारणीभूत असतं. तिसरं आहे प्राणायाम, आसन, योग किंवा व्यायाम. ज्या काही पद्धतीने शरीराचं सेटिंग आपण करू शकतो ती सगळ्या पद्धती, म्हणजे मनाचं सेटिंग, शरीराचं सेटिंग. एक्सरसाइज, मॉर्निंग वॉक आणि खेळ हे खूप महत्वाचे होते आयुष्यामध्ये. पण आजकाल खेळ सुद्धा मोबाईलवर आलेत किंवा टेबलावर आलेत. टेबलवर असलेले किंवा इनडोअर गेम्स जे बसून खेळले जातात किंवा आजकाल जास्त वेळा कॉम्प्युटरवर किंवा मोबाईलवर जे खेळ खेळले जातात त्याच्यानी शरीरामधली ऍक्टिव्हिटी वाढत नाही. त्यामुळे शारीरिक ऍक्टिव्हिटी ही खूप महत्वाची आहे. फूड, आपण कधी खातो अन्न, किती खातो आणि कुठल्या मनस्थितीत खातो हे खूप महत्वाचं आहे. पण आज आपण वेळ देतो, आपण काय खातो याच्यावर खूप वेळ देतो. खूप यूट्यूब चॅनेल्सवर वेगवेगळ्या रेसिपीज, हे पाहिजे ते पाहिजे, त्याच्या अनसीझनल स्टेटमध्ये सुद्धा ते मला अवेलेबल व्हायला पाहिजे, याच्यासाठी कोल्ड स्टोरेज किंवा वेगवेगळे प्रकार, पॅकेज फूड्स आणि प्रिझर्वेटिव्ह घातलेलं फूड जे कधीही खाता येईल असं. अन्नावरती आपण काय खातो याच्यावर खूप रिसर्च केलाय, पण आपण कधी खातो, किती खातो आणि कुठल्या मनस्थितीत किंवा कसं खातो याच्यावरती आज आपण खूप कमी वेळ देतो. ते खूप महत्वाचं आहे, ते आपण या कोर्समध्ये शिकतो. आणि निरोगी शरीरासाठी उपवास किंवा फास्टिंगचे काय फायदे, म्हणजे जितकं खाणं इम्पॉर्टंट आहे
तितकंच न खाणं ही इम्पॉर्टंट आहे हे समजायला पाहिजे. आणि उपवास हा भारतीय संस्कृतीचा एक अविभाज्य भाग होता. आता महाशिवरात्र असेल, नाहीतर आपण एकादशी असेल किंवा चतुर्थी असेल, हे इतक्या सहजपणे आपल्या जीवनामध्ये ऋषींनी पेरलं होतं की ते सायंटिफिक आहे असं न वाटता खूप वेळा आध्यात्मिक वाटतं. पण त्याचा सायंटिफिक अंडरस्टँडिंग हे पण खूप महत्वाचं आहे, ज्यामुळे आपण उपवासाचे फायदे समजून घेऊ. आणि रोगापासून दूर जाण्यासाठी रोगाचं व्यवस्थापन नाही करायचंय, तर आरोग्याचं व्यवस्थापन करायचंय. आज आपण औषधं घेऊन डिसीज मॅनेजमेंट करतो, ते न करता आपण आरोग्याचं मॅनेजमेंट केलं तर या 7 गोष्टी वाटतात खूप सहज, माहिती पण असतील आपल्या सगळ्यांना, पण 7ही गोष्टी एका चेन मध्ये सेट करून जर आपण करू शकलो आपल्या आयुष्याचं व्यवस्थापन, तर आपण आरोग्याचं व्यवस्थापन करू. आणि या 7 गोष्टी शिकण्यासाठी थोडा वेळ पाहिजे आपल्याला, आणि आपण ते फॉलो करण्यासाठी किंवा आपण जे चुकीचं करतोय ते रिसेट करण्यासाठी काही दिवस आपल्याला द्यायला पाहिजे. मग आपला हा सर्कॅडियन रिदम बिघडलाय हे समजायचं कसं पहिल्यांदा? तर मला फटीग येतो, कंटाळा येतो, कुठेतरी दुखत राहतं, अनइझी होत राहतं, खूप विसरायला होतं. थोडासा सीझन बदलला तर मग सर्दी होते किंवा पोट बिघडतं किंवा हाय बेली फॅट आहे, केस गळतात, पण आपण त्याच्यासाठी वेगवेगळे प्रकार करतो. ऍक्च्युअल प्रॉब्लेम आतमध्ये आहे, इम्युनिटी कमी झालेली आहे, पण आपण त्याला इन्फेक्शन म्हणून ट्रीटमेंट करत राहतो. किंवा डिप्रेशन आहे, अँझायटी आहे, शॉर्ट टेम्पर्डनेस आहे, थोडंसं काही झालं तर राग येतो किंवा झोप व्यवस्थित लागत नाही. या छोट्या छोट्या सगळ्या गोष्टी ज्या आज सगळ्यांना वाटतं हे सगळ्यांनाच होतं म्हणजे ते ओके असलं पाहिजे, तसं नाहीये. जे सगळ्यांना होतंय कारण सगळ्यांचाच सर्कॅडियन रिदम अपसेट झालेला आहे, त्याला रिसेट करणं खूप गरजेचं आहे. सो हेल्थ ही पोटामधून सुरू होते आणि मग डोक्यापर्यंत पोचते. सो गट आणि ब्रेन यांचं खूप मोठं रिलेशनशिप आहे. तर मी जर खाल्लेलं अन्न व्यवस्थितपणे खात असेल आणि चांगलं झोपत असेल तर माझे विचार हे पण ऑटोमॅटिक रिसेट होणार आहेत. आणि मग रिसेट युअर सर्कॅडियन रिदम यासाठी काय केलं पाहिजे? तर पहिल्यांदी 3 महत्वाच्या गोष्टी की आपली झोप आपण रिसेट केली पाहिजे. 7ही दिवस आठवड्याचे ठराविक वेळी झोपून ठराविक वेळी उठू शकलं पाहिजे. झोपेला वीकेंड नाहीये. आपल्या जेवणाच्या वेळा या आपण कधी म्हणजे एक्झॅक्टली 12 वाजताच लंच टाइम झाला म्हणून जेवायला पाहिजे असं नाहीये, पण की कुठल्या वेळामध्ये सनराईज टू सनसेट याच्यामध्ये आपण जेवतोय आणि मग सफिशियंट अमाऊंट ऑफ फास्टिंग केल्यानंतर ब्रेकफास्ट. आपण ब्रेकफास्ट तर म्हणतो पण फास्ट तर करतच नाही, मग ब्रेक कशाला करायचा आहे तो फास्ट? त्यामुळे ब्रेकफास्टचा खरा अर्थ फास्टिंग कसं करायचं याच्यानंतर कळतो. त्यामुळे आपल्या फूड हॅबिट्स जे कधी किती आणि कसं खावं, आणि ते शेवटचं म्हणजे आपले एक्सरसाइज किंवा एक्सपोजर टू युअर सेल्फ किंवा बी विथ युअर सेल्फ याच्यासाठी मेडिटेशन, प्राणायाम, एक्सरसाइज, आसना किंवा सूर्यनमस्कार आणि वेगवेगळ्या आपल्या पद्धती या सगळ्यात मॉडर्न किंवा एन्शंट या सगळ्यांचा बेसिक अर्थ तोच आहे की शरीराची काळजी घ्या, मनाची काळजी घ्या, जेवण आणि झोप यांचं तारतम्य वाढवा, तर ऑटोमॅटिक आपल्याला हे कळायला लागेल की काय आपण केलं पाहिजे. आता हे तर मी सांगितलं तुम्हाला की निरोगी राहण्यासाठी काय केलं पाहिजे, पण मग याच्या मागचं शास्त्र काय आहे, याच्या मागची आपली गरज काय आहे आणि ते कसं करायचं याच्यासाठी आम्ही एक ट्रेनिंग सेशन सुरू केलाय, जो 21 दिवसाची प्रॅक्टिस आणि 3 दिवसाचं अंडरस्टँडिंग याच्यामध्ये डिवाइड केलं. सो पहिला सत्र 2 मे पासून सुरू होईल, जे इंट्रोडक्शन टू सर्कॅडियन रिदम असेल. त्याचे 3 सेशन होतील, 2, 3 आणि 4. याच्यामध्ये सर्कॅडियन रिदम म्हणजे काय,
शरीराच्या विषयीच्या काही सायंटिफिक आणि काही सामाजिक गोष्टी समजणं, की ज्यामुळे आपल्याला त्याचा करेक्ट अंडरस्टँडिंग येईल आणि मग फॉलो केल्यामुळे काय परिणाम मिळू शकतात आणि काही लोकांचे अनुभव ऐकणं. या 3 सत्रांमध्ये फक्त तुम्हाला सर्कॅडियन रिदम म्हणजे काय हे कळेल, पण ते फॉलो करण्यासाठी 21 दिवसाचा सराव, कारण 21 दिवसामध्ये शरीराला बदल घडवण्याची कपॅसिटी येते. त्यामुळे 5 मे ते 25 मे याच्यामध्ये सराव सत्र असेल. हे सगळेच दिवस सेशन ऑनलाईन याच झूम लिंक वरती असतील. याची आपल्याला एक योगदान करायचं आहे, आपली कमिटमेंट म्हणून, की मी जे ठरवलंय ते मी करणार आहे म्हणून. इंडिव्हिज्युअल्स जे पे करतील ते 1100 रुपये पे करतील, आणि जर कुटुंब म्हणून किंवा नवरा बायको एकत्र म्हणून, नवरा बायको मुलं म्हणून कोणीही कुटुंब म्हणून जॉईन झाले तर त्यांना कन्सेशन मध्ये 1600 रुपये द्यायचे. याचे सेशन ही नोंदणी केल्यानंतर तुम्हाला एक फॉर्म भरायचा आहे ज्याच्यामध्ये काही गोष्टी विचारल्या जातील. आता हे सेशन कधी असतील, तारखा तर मी तुम्हाला दिल्या, किती वाजता असतील, तर ह्या सगळ्याचं पालन करण्यासाठी नुसतंच समजून घेणं पुरेसं नाहीये, पण त्याची प्रॅक्टिस करणं थोडंसं फार महत्वाचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला 21 दिवसांची जी गरज आहे ते दर महिन्याच्या 2 तारखेला हा कोर्स सुरू होणार आहे. 21 दिवसांचा सेशन प्लस 3 दिवस असे 24 दिवसांचे सेशन्स दर महिन्याला होतील. दर महिन्याच्या 2 तारखेला 30 मिनिटांचे सेशन्स होत राहतील. सो याचं नाव आहे नॅचरल लिव्हिंग सर्कॅडियन रिदम. रोज रात्री 8 ते 8:45 पर्यंत हे सेशन्स होत राहतील. फक्त सेशनमध्ये अर्धा तास किंवा 20 मिनिटं नवीन शिकायला मिळेल. त्याच्यानंतर रोजच्या घडलेल्या घटनांवरती प्रश्न उत्तरही तिथल्या तिथे उत्तरांचं समावेशन करणं माझ्यासाठी गरजेचं वाटतं, म्हणून आम्ही हा सेशन असा डिझाईन केलाय की ज्याच्यामध्ये एक छोटीशी नवीन गोष्ट आपण शिकू, ती मी फॉलो करत असताना येणारे डाऊट्स तिथेच क्लिअर केले जातात. दर महिन्याच्या 2 ते 25 या तारखांमध्ये हे सेशन होत राहतील. आतापर्यंत आपल्या 4 बॅचेस नोव्हेंबर, डिसेंबर, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल याच्यामध्ये कंप्लीट झालेल्या आहेत. आता मेला 5वी बॅच सुरू होणार आहे आणि याच्या पुढे दर महिन्याच्या 2 तारखेला अशी बॅच होतच राहील. तर तुम्हाला याच्याविषयी जास्त माहिती पाहिजे असेल तर खाली दिलेल्या 4 क्रमांकांपैकी कोणालाही तुम्ही कॉल करून विचारू शकता. उषामा, डॉक्टर स्वाती, सचिन हे आपले पहिल्या बॅच पासनचे व्हॉलेंटियर्स आज आहेत. पहिल्या बॅचला ज्यांनी जॉईन केलं आणि हे ते फॉलो करत आहेत. तर तुम्ही जॉईन होण्याआधी उषामा, स्वाती किंवा सचिन यांच्याशी बोलू शकता. त्यांचे अनुभव ऐकून घ्या, त्यांना हे करणं कसं सोपं झालं ते समजून घ्या. त्यामुळे आपला कॉन्फिडन्स वाढेल आणि जॉईन केल्यानंतर मला काय मिळणार आहे याचं तुमचं एक गोल ऑटोमॅटिक सेट राहील. सो माझ्या बाजूनी एवढंच. आता मी रिक्वेस्ट करीन, आपले जे व्हॉलेंटियर्स आहेत त्या काही लोकांनी त्यांचे अनुभव शेअर करावे, ज्यामुळे कॉन्फिडन्स लेवल्स जे नवीन पार्टिसिपंट्स आहेत त्यांची वाढेल. नमस्कार, जय गुरुदेव. माझं नाव आनंद आहे. अगोदरची स्लाइड परत लावू शकाल का? जरा मला नंबर नोंदवून घ्यायचा हा होता. हा 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 देतो, एकच. सर पहिल्या बॅच पासून मी या सर्किट रिझनचा पार्ट आहे. तर सर्वात पहिल्यांदा मॅमचं मी एक इंट्रोडक्शन सेशन ऐकलं होतं. त्यात कळलं का हे काहीतरी वेगळं आहे.
आपलं जीवन जगण्याची पद्धत आहे पण आपल्याला माहित नव्हती. आणि त्यानंतर मी रेग्युलर यात सहभाग चालू केला आणि माने ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या जीवनात आचरणाचा सुरुवातीला प्रयत्न केला, आता ते आचरणात आणत आहे. एवढं सिंपल आहे हे जगणं. आणि यातनं खूप बदल झाले. सर्वात महत्वाचा बदल म्हणजे ना, वजन जे प्रचंड वाढलं होतं ते कमी झालं. ऑलमोस्ट माझं 10 किलोच्या आसपास वजन कमी झालेलं आहे गेल्या काही दिवसामध्ये. आणि एकदम लाईट फील होतं. आणि जीवन जगणं एवढं सोपं आहे ना, हे यातनं कळतं. म्हणजे आपला जन्म फक्त खाण्यासाठी झालेला नाही हे आता कळतंय. नाही तर आधी फक्त रात्रंदिवस खायचा विचार असायचा, हे खाऊ की ते खाऊ की कोणाला खाऊ किती खाऊ. पण आता कळलंय की शरीराच्या ज्या आज माने सांगितलेल्या गोष्टी, उपवास काय आहे, का केला पाहिजे, शरीराला म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या ऑटोमॅटिक घडायला लागतात. सुरुवातीला तुम्हाला एफर्टफुली वेळ यावा लागतो, नंतर न सांगता ऑटोमॅटिक घडायला लागतात. हा माझा अनुभव आहे. त्यामुळे आपण जे नेहमी प्राणायाम करतोय exercise ते सोपे झाले. म्हणजे लाईफ इज बिकम नाव अमेझिंग नाव. आणि त्यातनं ऑटोमॅटिक हे व्हॉलेंटिअर व्हायला लागलेलं आहे. आपोआप वेळ मिळायला लागतो. असं म्हणता यार वेळ मिळत नाही मला, वेळ काढतो हे काढतोच कसंही करून. हा माझा अनुभव आहे. जय गुरुदेव. जय गुरु. सचिनजी, एक प्रश्न तुम्हाला विचारू शकतो मी? हो. ते अनम्यूटचा प्रॉब्लेम. ते बाजूच Mute. कर ना, माईक चालू कर. आणि महत्वाचं आपल्या इथे 30 वर्षापासून ते 70-75 वर्षापर्यंत सगळा ग्रुप आहे आणि आपल्याला त्यांच्यासाठी वेगळं काही सांगावं लागत नाही. हे या सेशनचं खूप महत्वाचं आहे की ज्या एजला तुम्ही जॉईन कराल त्या एजला तुम्हाला हे फॉलो करणं पॉसिबल आहे. यंगर द बेटर. पण खूप आपलं आता 50-60 वर्ष झाली म्हणून करू शकणार नाही असं पण काही नाहीये. बदल हा प्रत्येकामध्ये घडत आहे. हा निशामा सांगा आता. माझ्यामध्ये बदल असा घडून आलेला आहे. मला झोप पण शांत लागत आहे आणि जेवणाच्या वेळा तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्या फॉलो करते. बाकी निशामांचा व्यवस्थित आहे. व्यवस्थित आहे. सांगू ना अनुभव, तुम्हाला अनुभव बदल काय आला आयुष्यामध्ये ते सांगा.